दादा, ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंचं शिष्टमंडळ भेटणार आहे. ते शिष्टमंडळ संपूर्ण मंत्र्यांचंच आहे, म्हणजे सरकारच सरकारच्या मागण्या मान्य करायला जाणार 5 वाजता. कुठलाही एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या हितासाठी उपोषणाला बसतो. सरकारला जास्त वेळ न लावता काय कशा मागण्या आहेत या समजून घेतल्याच पाहिजे, आणि त्या मागण्या समजून घेतल्यानंतर सर्व नेते मंत्री विरोधी पक्षातल्या नेत्यांना घेऊन योग्य असं धोरण हे करण्याची जबाबदारी त्या सरकारची असते. हे सरकार त्या बाबतीत काय करतं हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल. ईव्हीएमच्या विरोधात सुजय विखेंनी देखील याचिका दाखल केलेली, आक्षेप घेतलेला आहे. असं वाटतं की भाजपचे पण लोक आता ईव्हीएमवर आक्षेप घेत आहेत. त्यांचा पराजय होईल असं त्यांना वाटलं नव्हतं, आणि कुठल्याही उमेदवाराला असं वाटत नाही. त्यांना कुठेतरी शंका वाटते. आता शंका जर त्यांना वाटत असेल तर त्यांचेच भाजपचे मोठे मोठे नेते हे सांगतात की ईव्हीएम वर शंका घेण्याचं कारण नाही. मग कुठेतरी सुजय विखे हे भाजपच्याच नेत्यांच्या विरोधात पराजयाच्या नंतर जातात का काय अशी शंका, नाही तर अशी चर्चा कुठे ना कुठेतरी आता सुरू झालेली आहे. दादा, खरं तर मुंबईतला जो वायकर आणि कीर्तीकरांचा मतदारसंघ होता त्याहून अनेक वादंग झालेले पाहायला मिळाले. पण काल मुख्यमंत्र्यांनी एक विधान असं केलं होतं की जिंकणाऱ्या वायकरांना विरोधक हरवत होते म्हणून मला लक्ष घालावं लागले, मी डोळे मिटून शांत बसणार नाही. आता या सगळ्यावर ना मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप होता का या मतदारसंघात, असं ह्या ईव्हीएम पुन्हा एकदा प्रश्न विचारला. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं, जे आरो असतात जे त्या मतदारसंघाचे त्यावेळेस तिथं मतमोजणी जेव्हा चालू असते त्याचे ते प्रमुख असतात, त्याच्यामध्ये काही आकड्याचा खेळ हा नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे सर्व जे उमेदवार असतील त्यांनी त्या बाबतीची दक्षता खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे. आपण जर त्या मतदारसंघामध्ये बघितलं तर उद्धव ठाकरे साहेबांचे जे उमेदवार होते ते पुढे होते, ते निवडून आले असं सांगितलं, जाहीर सुद्धा झालं, आणि त्यानंतर परत एकदा फेरमोजणी झाली. मग ज्या व्यक्तीला आपण विजयी ठरवलं होतं 600-650 मतांनी, नंतर ते पराजय त्यांचा कसा झाला, आणि मग त्याच्यामध्ये कुठून तरी फोन आला का आणि आरोनी आकड्याचा खेळ खेळला का अशी सुद्धा शंका त्या ठिकाणी दर्शवली जाते. असंही कळतंय की ज्या आरो होत्या त्या फोनवर जास्त काळ तिथं घालवत होत्या, आणि मग अशा ह्याच्यामध्ये काय घडलं, कसं घडलं हे आपल्याला कुठं ना कुठेतरी बघावं लागेल. माझं एकच मत आहे की आता ईव्हीएमची चर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू जर झाली असेल तर मग केंद्र सरकार, इलेक्शन कमिशन यांनी सर्व विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन जे ईव्हीएम मशीन आहे त्याची कुठेतरी चिडफाड केली पाहिजे. आम्ही आमचे तज्ज्ञ घेऊन तिथे येतो, इलेक्शन कमिशनने त्यांचे तज्ज्ञ तिथं पाठवावे. जे एलॉन मस्क आहे, जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि या सेक्टरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्समध्ये खूप मोठं नाव आहे, त्यांच्याकडनं काही तज्ज्ञ आपण घेऊ, आणि पोस्टमॉर्टम ईव्हीएमचं केल्यानंतर आपण आपल्या बाजूने करू, ते त्यांच्या बाजूने करू. मग त्याच्यावर जो काही निर्णय येतोय ते आपल्याला बघावं लागेल. आणि केस स्टडी म्हणून मुंबईची जी केस आहे वायकरांची, ती नक्कीच ती केस आपण घेऊ शकतो. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी कुठंतरी आपल्याला करावं लागेल. पण एखाद्या नेत्याचा, एखाद्या अधिकाऱ्याला फोन जर आला तर आकड्याचा खेळ नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये शहानिशा करण्याची जरूरत आहे. जामनेरमध्ये हिंसा झालेली आहे, दगडफेक झालेली आहे, त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेला आहे, शांतता नाही तिथं, काय आव्हान? शांतता नक्कीच सगळ्यांनी ठेवली पाहिजे. पण एखाद्या मुलीवर अन्याय झाला असेल तर ताबडतोब त्या मुलीला न्याय हा मिळाला पाहिजे. आणि या राज्यामध्ये आपण जर बघितलं, आजच्या काळामध्ये महिलांवरचे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्याच्याच बरोबर गुंडागर्दी ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. फार रस्त्यावर मुलींना तिथं मारलं जातंय, गोळ्या घातल्या जातात, कोयता गँग हे प्रकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मग इलेक्शनच्या काळामध्ये ज्या गुंडांचा वापर इलेक्शनसाठी महायुतीच्या नेत्यांनी केला, आता त्या गुंडांना असं वाटतंय का की हे जे राज्य आहे महायुतीचं म्हणजे ते गुंडांचं राज्य, म्हणून अशा पद्धतीने रोडवर दिवसा ढवळ्या जर असे प्रकरण घडत असतील तर मग कुठेतरी आपल्याला सगळ्यांना या प्रकरणाच्या आणि या वातावरणाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आणि आम्ही विधानसभेमध्ये हा आवाज नक्कीच लोकांच्या, सामान्य लोकांच्या बाजूने उठवू.
आज पुण्यात काल कोयता गँगचे 40 लोकांनी सेंगर रोडला हे केलं, हैदोस माजवला, मारहाण केली. या गृहमंत्र्याचा अपयश आहे का पुण्यात सतत? गृहमंत्र्यांचा नक्कीच अपयश आहे. जेव्हा तुम्ही एखाद दुसऱ्या व्यक्तीवर कारवाई करता, वर्षापूर्वी तुमचे बोर्ड लावले जातात की देवेंद्र फडणवीस साहेबांनी करून दाखवलं. आता त्या दिवसापासून आतापर्यंत एवढे खून झाले, मर्डर झाले, तिथं कोयता गँगचा धुडगूस त्या ठिकाणी आहे, गुंडांचा वापर इलेक्शनसाठी केला गेला. मग आता देवेंद्र फडणवीस साहेब कुठे आहेत हे आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे कुठलीही घटना जर वाढत असेल आणि त्याच्यावर पोलीस प्रशासन काहीच करत नसेल, पोलीस म्हणजे सीपी पुण्याकडे जेव्हा एखादा गुंड जातो तो रील करतो तरी सीपीला काय करता येत नाही, त्याच्यावरूनच कळून येतं की दुर्दैव असं की पोलीस प्रशासनावर सरकारचा कुठेही वचक राहिलेला नाही. पुणे पालकमंत्र्यांचं पण लक्ष राहिलं नाही का पुण्यावर? एवढे मोठे जर केसेस होत आहेत तर पुण्यातल्या पालकमंत्री सगळ्याच नेत्यांचं लक्ष नाही, पालकमंत्र्यांचं नाही, होम मिनिस्टरचं नाही, जे सगळे नेते आहेत त्या सर्व नेत्यांचं कुठेही त्याच्यामध्ये लक्ष नाही. कारण का हे सगळे नेते कशामध्ये गुंतून पडलेले आहेत की त्यांच्या कुठल्या आमदाराला आता मंत्री बनवायचं, येणारं इलेक्शन आता कुठं जिंकायचं, कसं जिंकायचं. त्यामुळे ते